मुलासाठी लॅक्टोजन प्रो वन आणून कुठून आता. तर मी म्हटलं मग डॉक्टर कुठून घ्यायचं. डॉक्टर बोलतात तो तुमचा प्रश्न आहे. आज विचारलं ना मी डॉक्टरांना, पण डॉक्टर आता हे असं काय, ते बोलतात त्याला आम्ही काय जास्त काय हे करू शकत नाही आणि याच्यावर आम्ही काय जास्त बोलू पण शकत नाही. औषध विक्रेत्या स्टोअर्सनी म्हणजे मेडिकल स्टोअर्सनी आज देशव्यापी संप पुकारला. एक दिवसीय संप हा पुकारला असून मेडिकल स्टोअर बंद ठेवण्यात आलेले आहे. या संपाची हाक देण्यात आली आहे. संपाबाबतचं पोस्टर हे मेडिकलच्या स्टोअरवरती सुद्धा लावण्यात आलेलं आहे. मेडिकलच्या बाहेरील भागावरती जे संप आहे त्या संदर्भातली माहिती आणि नेमक्या मागण्या काय त्याचं पोस्टर लावण्यात आलेलं आहे. मात्र आता या संपाचा जे रुग्ण आहेत आणि त्यांचे नातेवाईक आहेत जे नियमित विविध औषधं खरेदी करण्यासाठी मेडिकल स्टोअरला येतात त्यांना मात्र या सगळ्या संपाचा फटका बसलेला आहे. त्यांचं मत या सगळ्यावरती काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात माय महानगर. काय संप म्हणजे हे योग्यच आहे. समजा की जे ऑनलाईन वगैरे जे आहे ते बंद होण्यात काही अडचण नाही समजा. कारण ऑनलाईनचं कसं आहे, डायरेक्टली जनरिक मेडिकलचं ह्याचं सगळे इश्यूज आहेत. त्याच्यामध्ये टॅबलेट टायमिंगवर पोहोचणं ह्या गोष्टीला एक हे होणार नाही ना, एक विश्वास बसणार नाही. आणि त्याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळे ज्याची आपल्याला मागणी राहते त्या गोळ्या टायमिंगवर पोहोचल्या नाही. एक कोणाच्या तरी गलतीनं दुसऱ्या बॉक्समध्ये पॅकेटमध्ये दुसऱ्याचं आलं टॅबलेट, तर ते थोडेसे अडचणच निर्माण आहे ना. त्यामुळे जे संप आहे ते काही अडचण नाही. डायरेक्टली काउंटर टॅबलेट घ्यायला काही अडचण नाही. हे बघा, आता जॉबवरनं आलो, घरातनं कॉल आला की लॅक्टोजन प्रो वन संपलेलं आहे. तर मेडिकल तर मी स्वतः वडाळ्यात राहतो. मेडिकल आता जवळपास एक पण ओपन नाही आहे. मी म्हटलं आता एकच आमचं वन KM हॉस्पिटल सगळं जवळ आहे. KM हॉस्पिटलमध्ये पण सगळं आता बंदच आहे. म्हटलं मग आता मला प्रॉब्लेम होतोय की मुलासाठी लॅक्टोजन प्रो वन आणून कुठून आता. गाईचं दूध म्हशीचं दूध तर देऊ शकत नाही, कारण की ते दिल्याने मग त्याला ते कफ वगैरे होणार, मग तो खूप मोठा इश्यू होणार मुलाला. 5 महिन्याचा मुलगा आहे. आता इकडे आतमध्ये आलो, मी आतमध्ये पण गेलो होती, इकडचं बंद आहे म्हणून म्हटलं आतमधलं तर चालू असतं केमचं. तर आतमध्ये गेलो तर डॉक्टर म्हणतात भाई लॅक्टोजन प्रो वगैरे काही नाही आहे इथं पण. तर मी म्हटलं मग डॉक्टर कुठून घ्यायचं. डॉक्टर बोलतात तो तुमचा प्रश्न आहे. मग आता मी काय करायचं सांगा. 5 महिन्याचा माझा मुलगा आहे. आता मी जर त्याला गाईचं दूध दिलं तर काही इश्यू होऊ शकतो, कारण की ते हेवी आहे. आता इकडे एक पण नाही, आता मग आम्ही कसं काय जगायचं. डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेतला, काय म्हणाले डॉक्टर? आज विचारलं ना मी डॉक्टरांना, पण डॉक्टर आता हे असं काय, ते बोलतात त्याला आम्ही काय जास्त काय हे करू शकत नाही आणि याच्यावर आम्ही काय जास्त बोलू पण शकत नाही. आता 5 महिन्याचा माझा मुलगा आहे. काय करू आता मी, कुठून घेऊ लॅक्टोजन प्रो वन. असं संप असणं हे किती धोकादायक आहे? खूप धोकादायक आहे. आजचा दिवसच आम्हाला बघा, सकाळपासून फिरतोय मी प्रत्येक याला एरियात जाऊन, सगळे मेडिकल बंद आहेत. त्याची कल्पना नव्हती आज संप. काहीच नाही. एकदा जर सांगितलं असतं तर आम्ही ऑलरेडी 2-4 बॉक्स घेऊन ठेवले असते. पण आता काय करणार, तिकडे बाहेर रडतंय, घरातनं कॉल येत आहेत, काय करू. नाही मिळत गोळ्या. आता आज आला मी, गोळ्या नाही मिळत. त्या आज स्ट्राईक आहे असं सांगितलं. मेडिकलमध्ये कधी स्ट्राईक नाही बघितली मी, कधीच नाही. हा फर्स्ट टाइम बघतो मी. 27 वर्ष झालं, 28-27 वर्ष झालं मी. मला झोप नाही येत. मला BP आहे, डायबिटीस आहे. ते गोळ्या नाही भेटत मला. इथून घेतो मी, केमतून. होत आहेत ना, आहे काय सगळे उभे आहे, सगळे तिकडे पण उभे आहे लाईन लावून. दुसरी जागा पाठवतात. योग्य नाही हेच आहे. मेडिकल निदान हॉस्पिटलच्या जवळ तरी चालू पाहिजे होतं. कुठल्या गोळ्या तुम्हाला हव्या होत्या आणि आता शुगरच्या